गा मोदी साहेब कोटी का इकडं आजकाल तर तुम्ही दिसून नाही राहिला बापा तुम्ही. अरे का करतेस बंड्या, साला माणसाला कामच लई आहेत बे, वेळच नसे भेटत बे साला माणसाला, चाय पिवायची सुद्धा वेळ नसे भेटत. पण मी आज म्हणलो चल बापा चाय तरी पिऊन यावा. ओ चायवाले भाऊ 2 कट चाय बनव रे पटना. अबे बंड्या, पहिले चायचे ना खर्चाचे पैसे दे लवड्या, साल्या चाय पेतेस ना उधारी ठेवतेस. का तुला माहित नसे गा मालक, काही दिवसात 2 लाखाची लॉटरी लागणार आहे. लॉटरी लागल्यावर आपले पैसे घेऊन जा ना का तू. ओ चायवाले भाऊ, चाय गिन बनवता येते का लवड्या? येते फुकटच बसलाय. अगा मोदी भाऊ जाऊ दे गा, हा चायवाला मोठा बदमाश लवडा आहे. मग बंड्या कसा इकडचा हालचाल रे? आता चोटल्यात हालचाल म्हणत्या तुम्ही. इकडे गॅस वाढवल्या, पेट्रोल वाढवल्या आणि भेद्रा सुद्धा 120 रुपये केल्या आणि हालचाल विचारता तुम्ही. पण मोदी भाऊ तुम्ही एक गोष्ट लई बेकार केल्या. कोणती बे बंड्या, मी कोणती गोष्ट बेकार केलो बे? पोरगी जन्माला आली का 5,000 रुपये, पहिलीत गेली तर 4,000 रुपये, 10वीत गेली तर 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाल्यावर 75,000 रुपये. आणि पोरगा लवडा 18 वर्षाचा झाला तरी त्याला काय फुटी कवडी नाही भेटत. कसा का मोदी भाऊ, तुम्ही कोणते नियम लावले का हे? मग अजून तुम्ही काय म्हणत्या महिलांचे सरकार, मग तुम्ही काय चोटल्याला पंतप्रधान झाले? कोणत्याही बाईला होऊ देवा लागत होता. अबे बंड्या, हे सगळं नियम मी तुम्हाला विचारून तर सांगतो बे. कधी उठल्यावर सांगते तर आम्हाला माहित सुद्धा नाही. आता तुम्ही इपिक विमा काढला, 1 रुपयामध्ये विमा निघते म्हणल्या, आणि हे भोसडीचं नेट कॅफेवालं 100 रुपये घेतात, तेव्हा तुम्ही कोणी भाडं बांधायला जात्या? बे बंड्या, चांगल्या रीतीनं बोल, भारताचा पंतप्रधान आहे मी. कोण चोटल्यान म्हणते का तुला भारताचा पंतप्रधान होस म्हणून? तुला ते चायवाला हो म्हणतेत लोक, ते तुला चायवाल्याच्या नावानं ओळखतात का? अबे ते लोक काही म्हणतेत. काहून नाही का तुला म्हणतील, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवलास आणि म्हणतेस लोक काही म्हणतात. तर तू तर मस्त बाहेर देशात दौऱ्यावर घेऊन जातेस गा, आणि आमच्या गावाकडे तर लक्ष सुद्धा देत नाही गा. मोदी भाऊ तुम्हाला एक सांग, तू आजपर्यंत लग्न काहून नाही केलास का? तुझी नाही तर कांडी बिंडी असल. कोण म्हणते बे लवड्या, मला लग्न बिग्नाचा सेवक नसे. मग कायचा हेपाचा सेवक आहे तुला? नाही तर तू त्या रामदेव बाबांनी नाही तर धरलास, घरी बोलवाचा आणि आपला काम करायचा. उचल साडी कर घोडी. कोण चोटलंदरी सांगते बी तुम्हाला? कोण म्हणजे? अगं तू बातम्या बितम्या पाहतेस का नाही? बातम्या इतकं सांगते. बातम्या इतका लवड्या उचल साडी कर घोडी असं सांगते का बे? अबे तुम्ही खेड्यावरचे लेले मोठे मादर चोदा. तो एक शेटनची त्या दिवशी का म्हणत होता, भारताचा पंतप्रधान आहे मोदी, पण त्याची माल आहे मोठी चोदी. मोदी भाऊ, आता तुझी इज्जतच नाही राहिली, तू आता रिटायरमेंट घेऊनच टाक. हो लवड्या, मी रिटायरमेंट घेतो का बे? मोदी भाऊ म्हणू तुझी गाण मारतेत सगळेजण. मोदी भाऊ म्हणू तुझी गाण मारतेत सगळेजण, आणि तंगड्यावर तर करून तुझ्या लवडा चाटतेत प्रत्येक जण. म्हणून म्हणतो मोदी रे मोदी, आणि तुझ्या मायची गोदी, आणि आमच्या घरी लागल्या आहे दुधी.